शेतकरी मित्रांनो नमस्कार. नवीन एका अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, शासन निर्णय 2024 इथे आलेला आहे. अतिवृष्टीच्या अनुदानासंदर्भात हा शासन निर्णय आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांसाठी. तर शेतकरी मित्रांनो, जूनपासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो पाऊस झाला 2023 मध्ये, या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पुरामुळे असेल, त्याचबरोबर सततचा पाऊस असेल, अशा या परिस्थितीमुळे शेती पिकांचं शेतजमिनीच्या नुकसानीसाठी मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास आज शासनाने ते मान्यता देण्यात येईल आहे. याबाबतचा जी आर काढलेला आहे. पावसाळी हंगाम 2023 आदेश क्रमांक 3 तिसरा जो जी आर आहे तो इथे सरकारने इथे काढलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. तर मित्रांनो, हा जी आर आपण इथे पाहणार आहोत. तर आपण हा जी आर जो आहे तो इथे पाहू शकतो. तर मित्रांनो, पावसाळी हंगाम 2023 साठी हा जी आर इथे काढण्यात आलेला आहे. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं. आणि कोणकोणत्या जिल्ह्याला जी रक्कम आहे ती मिळणार, किती मिळणार आणि किती जिल्हे यामध्ये समाविष्ट आहे, संपूर्ण A to Z मध्ये माहिती बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये रक्कम जी मंजूर केली ती अक्षरी रुपये 61,71,51,051 इतकी रक्कम जी आहे ती शासनाने इथे मंजूर केलेली आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता जून 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत हा जो जी आर आहे तो इथे काढण्यात आलेला आहे. ज्यामध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांसाठी, त्याचं जे अनुदान आहे ते वितरित करण्यासाठी इथे मंजुरी मिळालेली आहे. त्यासोबतच आपण इथे पाहू शकता की चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही, याची दक्षता घ्यावी असं यामध्ये सांगण्यात आले. संपूर्ण सूचना आपण जर पाहिल्या तर यामध्ये देण्यात आलेल्या आहे. सूचनांचे आणि निकषांचे काटेकोर पालन करण्यात यावे असे सांगण्यात आले. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, हा निधी जो मंजूर करण्यात आला आहे तो किती जिल्ह्यांसाठी आपण यामध्ये इथे पाहणार आहोत. तर आपण जर पाहिला तर महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर जी आर उपलब्ध आहे. तर आपण इथे पाहू शकता मित्रांनो, हा जो विभाग आहे तो इथे विभाग देण्यात आलेला आहे. आणि किती रक्कम यासाठी मंजूर करण्यात आली ती संपूर्ण सुद्धा यामध्ये देण्यात आलेली आहे. 61,71,00,000 म्हणजे 61 कोटी रुपये, 71 लाख रुपये आणि 91,000 रुपये इतकी रक्कम जवळजवळ संपूर्ण एकूण राज्यासाठी ही मंजूर करण्यात आलेली आहे. तर आपण इथे पाहू शकता. तर यामध्ये नाशिक विभागासाठी जी मदत आहे ती एक करण्यात आली. नागपूर जिल्ह्यासाठी सुद्धा जे जवळजवळ 5,829 शेतकऱ्यांना जी भरपाई आहे ती इथे मिळणार आहे. त्याचबरोबर आपण नाशिक जिल्ह्याला जर पाहिलं तर 22 शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार आहे. धुळे जिल्ह्यातील 967 शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जर आपण पाहिलं तर 7,799 शेतकरी इथे पात्र करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातून 92 शेतकरी पात्र करण्यात आले. एकूण हा नाशिकचा विभाग आहे. 8,880 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेले आहे. आणि नागपूर जिल्ह्यामधून इथे 5,829, तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 10,843 शेतकरी, गोंदियामध्ये 2,046 शेतकरी, अमरावतीमध्ये 29,147 शेतकरी, यवतमाळमध्ये 60 शेतकरी, बुलढाण्यामध्ये 7,793 शेतकरी, असे एकूण सर्व शेतकरी जे आहे ते पात्रतेची संख्या जर पाहिली तर 37,000 ही शेतकरी संख्या अमरावती विभागामधून आहे. आणि टोटल संख्या 64,598 इतक्या शेतकऱ्यांना जवळजवळ मदत मिळणार आहे. 61,71,71,91,000 रुपये इतकी मोठी रक्कम जी आहे ती शासनाने आज इथे मंजूर केलेली आहे. आणि ही रक्कम लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात येईल अशी अपेक्षा आहे. आणि जेव्हा ही रक्कम खात्यात येईल तेव्हाही आपल्या ज्या जिल्ह्याच्या संकेतस्थळ आहे त्यावर अपडेट मिळेल. तर हाच महत्त्वाचा व्हिडिओ होता. हीच महत्त्वाची अपडेट होती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.